काहीतरी रॉंग होतंय, काहीतरी रॉंग होतंय. पण हे जसं आपण मोबाईल हँडल करताना समथिंग वेंट रॉंग येतं, पण मेडिकेशन हँडल करताना पेशंटला मेडिसिन ॲडमिनिस्टर करताना जर आपल्याकडनं काही रॉंग झालं तर त्यामुळे काय होऊ शकतं, मेडिकेशन एरर होतं. आणि एक चूक मेडिकेशन एरर झाला, चुकीचं मेडिसिन गेलं, त्याचा ॲडव्हर्स इव्हेंट होणार, ॲडव्हर्स रिॲक्शन येणार, मग त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट पेशंटला द्यावी लागणार. म्हणजे पेशंट आपल्यामुळे पेशंटला सफर व्हावं लागतं वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशनसाठी. त्यामुळे आपल्याला हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे म्हणून आपण मेडिकेशन एरर हा आजचा टॉपिक घेणार आहे. समजलं? आता याच्यामध्ये जर ह्या इमेजमध्ये पाहिलं ना तुम्ही, काय काय वर्ड दिसत आहेत तुम्हाला? इंजुरी, हे ऑल वर्ड्स आहेत ना, हे सगळे जे स्क्रीनचे वर्ड आहेत, मेडिकल, एरर, क्लिनिक, मिस्टेक्स, ड्युटी, डेट, हे सगळे जे वर्ड्स आहेत ते रिलेटेड टू मेडिकेशन एरर, रिलेटेड टू हॉस्पिटलाइज्ड पेशंट, रिलेटेड टू आयपीडी पेशंट बिकॉज ऑफ एरर. बरोबर? मेडिकल एरर कोणताही ट्रीटमेंट रिलेटेड एरर होऊ शकतो, ड्रग मग ती पुढे स्टाफकडून होऊ शकतो, डॉक्टरकडून होऊ शकतो, कुणाकडून होऊ शकतो. त्यामुळे हे जे सगळे वर्ड्स आहेत हे आपल्याला जर अवॉइड करायचे असेल हॉस्पिटलाइज पेशंटसाठी, म्हणजे एरर कोणता अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन घेणं खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो इथे न्यूज दिसते तुम्हाला, आपण बोलतो ना पेशंटला मेडिकेशन आहे काय, फक्त रॅशेस तर आले होते पण पेशंट कव्हर झालं असं काही नसतं. पेशंट म्हणजे एरर हा पेशंटच्या डेथपर्यंत जाऊ शकतो. बरोबर? इथे जर पाहिलं तर इथे काय, पेशंट डाईज आफ्टर ड्रग ब्लंडर. एक कोणती ड्रीप लावायला सांगतो, कोणतं मेडिकेशन दुसरं त्यामध्ये ऍड केलं गेलं, त्यामुळे पण पेशंटला हार्म होणार, पेशंट डेथपर्यंत. मी त्या दिवशीच आपण लास्ट ट्रेनिंगमध्ये झाले की कोणताही एरर, एनी एरर कॅन ऑकर पेशंट डाय होऊ शकतो कोणत्याही ब्लंडर मिस्टेकमुळे. आपलं रुटीन असतं, आपल्याला काही थोडंसं असं वाटतं, परंतु ते पेशंटच्या डेथपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे प्रिव्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतीही गोष्ट, कोणतीही प्रोसिजर करताना आपल्याला त्यामधलं नॉलेज नसेल तर डिरेक्टली सांगा मला यात येत नाही, सिनियरकडनं शिकून घ्या, पण ते शिकून घेण्याची इच्छा पाहिजे. मला येत नाही, आपला विषय संपला आहे की नाही. मला येत नाही म्हणून संपलं तर उद्या वाईटच घ्यायला लावणार नाही का मयुरीला? मयुरीने स्वतः म्हटलं पाहिजे मी आज वाईटच घेते, मी आज BSL करते. बरोबर? म्हणजे मयुरी हे मी फक्त एक एक्झाम्पल दिलं. कोणी ज्युनियर स्टाफ असेल किंवा असं काही नाही की सिनियरला सगळंच येत असतं. ओके नाही. आता सपोज आपल्याकडे पेशंट असतात, आपल्याकडे इथे कोलोस्टॉमीचे पेशंट कधीतरी एखादा बघायला मिळतो. ती कोलोस्टॉमीची ड्रेसिंग, कोलोस्टॉमी बॅग चेंज करणं, ही तर सिनियर स्टाफ असेल तर त्यांना पण येणार नाही का, तर रुटीन मधलं नाही ना. परंतु एखाद्या ज्युनियर स्टाफ आहे त्याने VVS हॉस्पिटलला असं केलं असेल, बॅग वगैरे चेंज केली असेल, तर तो सिनियर स्टाफ पण ज्युनियरकडनं शिकून घेऊ शकतो. तिथे तुमचा इगो काय कामाचा नाही, इगो काही कामाचा नाही. इगोला गो म्हणायचा आणि आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. आपल्याला आपण स्वतःला सेल्फ एज्युकेट करत राहायचं. दुसऱ्यांकडे असं काही सिनियर ज्युनियरचं ऐकायचं म्हणजे त्यातमध्ये कोणतं कमी पण नाही. आपण म्हातारे होईपर्यंत आपण स्टुडंट असतो, कारण की प्रत्येक गोष्ट एक नवीन गोष्ट आपण लर्न करत असतो, शिकत असतो. त्यासाठी छोट्यांकडनं मोठ्यांकडनं शिकायचं असं काही नसतं. ज्याच्याकडनं आपल्याला शिकता येईल, बरोबर, जे राईट आहे, ज्याच्याकडनं आपल्याला शिकता येईल तो आपला टीचर होतो. त्याला असं काही नाही की एक लिमिटच पाहिजे की त्याच्याकडनं आम्ही कसं शिकायचं. असं केलं तर आपण कधीच लाईफमध्ये पुढे जातो. आता हे जर पाहिलं, अशा वेगवेगळ्या न्यूज येतात, मेडिकेशन एरर झालाय हॉस्पिटलमध्ये, असं झालं ते, त्यामुळे पेशंट डेथ झालं, बरेच आपल्याला न्यूज ऐकायला मिळतात. तर अशा न्यूज आपल्याकडे होऊ नये, कुठेच होऊ नये. आपल्याकडेच म्हणजे राजधानी कुठेच होऊ नये. त्यामुळे आपल्याला सेल्फ एज्युकेट करणं, आपल्या स्टाफला अवेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे जर पाहिलं तर काय, न्यूबॉर्न इन कोलकाता गिव्ह रॉंग इंजेक्शन नर्सेस बाय मिस्टेक. असं काही उपयोग नाही ना, बाय मिस्टेकली झालं. अरे पण ती बाय मिस्टेक, तुझी ती छोटीशी मिस्टेक पेशंटचा जीव जाऊ शकतो, डेथ होऊ शकतो. त्यामुळे बाय मिस्टेकली हा वर्ड आपल्याला नकोच आहे. त्यामुळं बिफोर मेडिकेशन आपल्याला ते सगळं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय शिकलं, मेडिकेशन एररच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना काय शिकवलं, 10 राईट्स ऑफ मेडिकेशन. ते 10 राईट्स आपण यूज केले तर 100% आपण मेडिकेशन एरर प्रिव्हेंट करू शकतो. इथे जर पाहिलं ना, एक छोटीशी इमेज आहे, याच्यामध्ये ऑल कॉजेस म्हणजे पेशंट डेथ होण्याचे वेगवेगळे कॉजेस आहेत. इथे जर पाहिलं तर हार्ट डिसीजमुळे 600
म्हणजे 611 के डेथ होतात, कॅन्सरमध्ये 585 के होतात, पण इथे मेडिकल एरर. ठीक आहे, आपण म्हणू शकतो कॅन्सर हा एक डिसीज आहे, हार्ट डिसीज असतात पेशंटला, वेगवेगळे बाबा सुसाईड करतात, सीओपीडी असतात, स्ट्रोकचे पेशंट असतात, वेगवेगळे डिसीज कंडिशन आहेत. त्या डिसीज कंडिशनमुळे पेशंट डेथ झाला, ऍक्सेप्टेड, पेशंटची कंडिशन तशी होती. परंतु याचं काय मेडिकेशन व्हायला पाहिजे का? जसं आपण याचं कन्सिडर करू की ह्या डिसीज कंडिशनमुळे पेशंट डेथ झालं बघा, कन्सिडर आहे, परंतु मेडिकेशन एररमुळे झालं असं व्हायला पाहिजे का? खरं तर हा पॉईंट इथे दिसलाच नाही पाहिजे. हा जर पॉईंट आपल्याला इथे दिसला नाही म्हणजे काय, मेडिकेशन एरर अवॉइड करतो, प्रिव्हेंट करतो, त्यामुळे आपल्याला पेशंटला काही हार्म होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. रॉंग इंजेक्शन कॉज डेथ, रेड पेशंट डायज आफ्टर रॉंग ड्रग यूज. इथे काय लिहिलंय, इच इयर इन यूएस 4,40,000 4,40,000 deaths are linked to medical error. हा यूएस आहे, इंडियाचा पण निघू शकतो. याच्यासाठी काय करायचं आपल्याला, पेशंट सेफ्टी. आता तुम्ही मेडिकेशन एरर प्रिव्हेंट करणं म्हणजे त्यामध्ये पेशंट सेफ्टी आहे. पेशंट सेफ्टी वेगवेगळे आहे, पण रिलेटेड टू मेडिकेशन एरर आपण काय म्हणतो, पेशंट सगळ्यांना IPHG बोल ऐकून सगळ्यांना. IPHG काय, IPHGचा फुल फॉर्म इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल, लिहून घ्या. IPHG गोल, IPHG खूप महत्वाचं आहे. म्हणजे पेशंट हॉस्पिटलाइज झाल्यानंतर आपल्याला IPHG गोल जर आपण यूज केलं तर कोणत्याच प्रकारचा हार्म पेशंटला होणार नाही. टू प्रिव्हेंट एनी टाइप ऑफ हार्म, IPHG इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल. ओके, इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल. ओके, याच्यामध्ये फर्स्ट गोल काय, आयडेंटिफाय पेशंट करेक्टली. जसं 10 राईट्स मध्ये पहिलं काय, राईट पेशंट. जसं IPHG गोल मध्ये फर्स्ट काय, आयडेंटिफाय पेशंट करेक्टली. आता हा आयडेंटिफाय कसा करायचा आपण शिकलो. कसं आयडेंटिफाय करणार अश्विनी, एक पॉइंट सांग, पेशंट आयडेंटिफाय कसं करणार की हाच पेशंट आहे. मला जर पेशंटला मेडिकेशन द्यायचं, सपोज न्यू ऍडमिशन आहे, मिस्टर पुष्पा सातव पेशंट IPD झाली, पुष्पा सातव पेशंट IPD झाली, सरांनी तुम्हाला ऑर्डर टाकली किंवा फाईल आहे, त्याच्यावरती इंजेक्शन मेरोबेनम टॅब्लेट वॉटेवर जे काय ऑर्डर दिले आहे, तुला तर जायचंय मेडिसिन द्यायला जायचं, तर तू लगेच त्याला सुरुवात करणार का, आयडेंटिफाय करणार का, पेशंट बेड नंबर वाईज कधीच जायचं. ठीक आहे, तुम्ही बघता पेशंटचं नाव, पूर्ण नाव, आपल्या फाईलला तेच नाव आहे का, पेशंटचा ID बँक, पेशंटचा UHID नंबर, बरोबर. याद्वारे आपण काय करणार, पेशंट आयडेंटिफाय करणार. जर रॉंग पेशंटला दिलं तर मेडिकेशन एरर आणि त्याचे साईड इफेक्ट, ऍडवर्स इव्हेंट आपल्याला ते अवॉइड करायचं. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार, आयडेंटिफाय पेशंट करेक्टली. सेकंड काय आहे, इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, पेशंट सोबत कम्युनिकेशन प्रॉपरली करायचं आणि क्लिअर कम्युनिकेशन करायचं. सपोज पेशंट आता तुमच्याकडे IPD झाला, कॅज्युअल्टीतून ऍडमिशन आपण ICU ला घेतलं. ओके, ICU मध्ये घेतल्यानंतर सपोज वर्षा सिस्टर आहे, रेखा सिस्टर आहे, कॅज्युअल्टीच्या सपोज साक्षीने हँडओव्हर दिली रेखा सिस्टर की बाबा एवढं पॉईंट झाल्यानंतर पेशंटचं PCV आपल्याला मागून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला PCV लावायचं. हँडओव्हर कुणाला दिली, रेखा सिस्टरला. रेखा सिस्टर लंचसाठी गेले, पेशंटचा पॉईंट संपला, PCV ना ऑर्डर केलं ना दिलं, काहीच नाही. मग त्याच्यामध्ये जो डिले झाला, हो की नाही. त्या PCV ऐवजी एखादं इंजेक्शन असेल की बाबा ही ड्रिप संपल्यानंतर आपल्याला लोबेची ड्रिप लावायची, सिस्टर 5 ml लावायची. परंतु अदर स्टाफने लक्ष नाही दिलं, ह्या लंचला गेला, यांनी पण हँडओव्हर कुणाला नाही दिली की तात्पुरती मी जाते पण माझ्या नंतर तुम्हाला हे करायचं. त्यामुळं तुमचं कम्युनिकेशन गॅप होतो. कम्युनिकेशन गॅप. जर रेखा सिस्टरांनी लंचला जाताना वर्षा सिस्टरांना ओव्हर दिली की मी लंच करून येईपर्यंत ही ड्रिप संपेल, तर आपल्याला लोबेट 5 ml लावायचं. हे हँडओव्हर प्रॉपर्टीज आहेत. कम्युनिकेशन क्लिअर झालं. साक्षी काय सांगेल, मी हँडओव्हर प्रॉपर दिली रेखा सिस्टरांना, पण हा मेडिकेशन एरर कसं झाला आहे म्हणून हँडओव्हर तर प्रॉपर दिली, त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन प्रॉपर
कधी कधी गर्दी असते किंवा काय, पेशंट डिरेक्टली आपल्याला वॉर्ड येतो, खालून फोन पॅन इन्सेट रेग्युलर अटॅक दिले, आणि पण पॅन किती दिले, इन्सेट किती दिले, ते जर पिडॅट्रिक असेल ठीक आहे, ॲडल्ट असेल तर आपण समजून घेतो, पण ते पिडॅट्रिक असेल तर बघा याला इन्सेट किती गेले, याला लॅसिक्स किती गेले, बरोबर. सपोज इंजेक्शन लॅसिक्स 5 mg दिले किंवा 10 mg दिले, रिपीट आफ्टर 2 hours. मी आता लॅसिक्स दिले 2 तासानंतर रिपीट कर, अरे पण ते किती mg द्यायचंय, बरोबर. त्यामुळे आपलं कम्युनिकेशन प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असे इन्सिडेंट्स होतात की मी सांगितलं होतं पण त्यांनी ते दिलं. एक एरर झाला होता मध्ये, इंजेक्शन मिक्स्टार्ट द्यायचं होतं, डॉक्टरांनी तोडून म्हणजे फोनवरती वर्बल ऑर्डर घेतली, डॉक्टरांनी ॲक्ट्रापेट सांगितलं, नाही सॉरी ॲक्ट्रापेट सांगितलं, स्टाफनी ॲक्ट्रापेट दिलं आणि फाईलमध्ये होतं इंजेक्शन मिक्स्टार्ट. ओके. त्यामुळे एकतर आपल्याला रिटर्न ऑर्डर पाहिजे कोणतंही मेडिकेशन देताना. जरी आपण वर्बल ऑर्डर घेतल्या तर वर्बल ऑर्डर पण आरएमओस राईट करतात पहिला आणि त्यानंतर आपण ते फॉलो करायचे. त्यामुळे आपण काय म्हणणार, एक तर कम्युनिकेशन प्रॉपर होईल, आपल्याला रिटर्न ऑर्डर मिळतात आणि त्यामुळे आपण प्रिव्हेंट करू मेडिकेशन एरर. समजलं. नंतर काय आहे, इम्प्रूव्ह द सेफ्टी ऑफ हाय अलर्ट मेडिकेशन. हाय अलर्ट मेडिकेशन वर्डमध्येच आहे, हाय अलर्ट. अलर्ट प्रत्येक ठिकाणी गेलं ना, एक सपोज जरी आपण रोडने चाललो असेल, रेड सिग्नल लागतो म्हणजे तो काय एक अलर्ट आहे. बऱ्याच ठिकाणी सपोज कुठेतरी स्मोकिंग वगैरे कुणी केलं तर लगेच आपला अलार्म वाजतो, हाय अलर्ट. पेशंटचा मॉनिटर, जेव्हा पेशंटच्या व्हायटल्स मध्ये काही चेंजेस होतात, हाय अलर्ट आवाज येतो, हो की नाही. हाय अलर्ट म्हणजे काय, अलर्ट मीन्स काय, आपल्याला तेवढं लक्ष देऊन करायचं, काय अतिदक्ष म्हणजे दक्षता, काय जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्याला त्याच्यावर केलं पाहिजे. तर इम्प्रूव्ह द सेफ्टी ऑफ हाय अलर्ट मेडिकेशन. जेव्हा आपण हाय अलर्ट मेडिकेशन देतो म्हणजे सगळे ऑल इमर्जन्सी ड्रग्स, कार्डियक ड्रग असेल, तुमचं हायपरटेन्सिव्ह ड्रग असेल, डायबेटिक अँटी डायबेटिक ड्रग असेल, डायबेटिक ड्रग असेल, परत एसवी असतात, अँटीस्नेक वेरम, असे वेगळे आपला जो चार्ट आहे हाय रिस्क मेडिसिनचा, ते सगळे रिस्की हाय रिस्क मेडिकेशन, हाय अलर्ट मेडिकेशन. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळे मेडिसिन देताना आपल्याला तेवढा अलर्टनेस पाहिजे. अलर्टनेस केव्हा येईल, जेव्हा आपल्याला त्या ड्रगबद्दल माहिती असेल, बरोबर, की हा ड्रग कशासाठी देतात आणि याचा हाय डोस लो डोस गेला तर काय होईल आणि याच पेशंटला का देतात, पेशंटचे कसे सिम्पटम्स असतील, हो की नाही, पेशंटचे कसे रिपोर्ट्स असतील, त्यावेळेस आपण पेशंटला हाय अलर्ट मेडिसिन दिले जातात. पण बिफोर हाय अलर्ट मेडिकेशन आपल्याला काय करायचं असतं, काय प्रोटोकॉल आहे, इमर्जन्सी ड्रग एखादं द्यायचं आहे, हाय अलर्ट आपल्याला मेडिकेशन द्यायचं आहे एखादं हाय रिस्क मेडिसिन, तर प्रोटोकॉल काय असेल, इंडियन केलं, मागवलं, दिलं, मग बरोबर किती एमजी द्यायचे, ते इंजेक्शन तेच आहे का, बरोबर, डॉक्टरांना विचारायचं, सोबत चेक ओके, म्हणजे क्रॉस चेक करायचा, एक्सपायरी डेट चेक करायची. ओके. आपल्याकडे ठीक आहे, आपल्याकडे काय प्रोटोकॉल आहे, एकतर मेडिसिनची ऑर्डर क्लिअर पाहिजे, रिटर्न पाहिजे, ठीक आहे, जे तुम्ही ऑर्डर करता नक्की तेच आलंय का हे व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर जेव्हा मी मेडिकेशन द्यायला जाते, सपोज एका सिस्टर माझ्या सोबत आहे किंवा एखादे डॉक्टर आहे, सिस्टर हे लो बेट इंजेक्शन आहे, तुम्ही पण बघा, मी देते, त्याच्याबद्दल त्याचं नाव, एक्सपायरी डेट, हे सगळं बघायचं. सिस्टर हे बघा, तुम्ही पण क्रॉस चेक करा, नंतर फील करून आपल्याला इन्फ्युजन वाईज लावायचं. त्याला काय म्हणतात, तुम्ही क्रॉस चेक करायचं. क्रॉस चेक जर रेखा सिस्टरनी केलं तर माझी साईन प्लस रेखा सिस्टरची साईन, कशासाठी, क्रॉस चेक. बऱ्याचदा लोकांचा फक्त कन्सर्न आहे हाय रिस्क मेडिसिन डबल साईन करा, अरे पण ती डबल साईनचं व्हॅल्यू काय आहे की आपण क्रॉस केले आणि त्यानंतरच आपण